नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच काही दिवसांपूर्वी वनसेवक आणि वनरक्षक या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू होतं। जाहिरात येणार आहे 1291 पदांसाठी। मग ती वनसेवकाची आहे की वनमजुराची आहे की वनरक्षकाची आहे, पण वनमजुरालाच आपण वनसेवक असं म्हणूया। मग दोघांमधलं शीतयुद्ध आहे की ही जाहिरात वनरक्षक आहे की वनसेवकची आहे। मग जाहिरात आणि जागा कुणासाठी आणि किती असणार आहे थोडक्यात या व्हिडिओमधून समजून घेऊया। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं होतं आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला दोन मतं वेगवेगळ्या प्रकारचे दिसतील किंवा याच्यामध्ये माहिती ही वेगवेगळ्या पदासाठी दिसू शकते। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओत मी सांगितलेली माहिती आता ही फायनल जवळपास आहे, कारण याचं पूर्ण ॲनालिसिस करून आमच्या टीमने माहिती काढली आहे आणि या माहितीच्या आधारे तुमच्या समोर ह्या दोघांची माहिती मी मांडतोय। वनरक्षकच्या जागा आणि वनसेवकाच्या जागा किती असणार आहे, चला तर बघूया। मग तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी वनरक्षक ऑब्लिक वनसेवक या पदांसाठीची रेकॉर्ड बॅच आपण अनाउन्स केलेली, ज्या बॅच मध्ये अनलिमिटेड व्ह्यू असणार आहे, अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना असणार आहे, मोफत PYQ आणि सिलेबस अनालिसिस आहे, PPT नोट्स आहे आणि एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज सुद्धा या बॅच मध्ये फक्त आणि फक्त 1299 प्लस GST मध्ये उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा ही बॅच परचेस करता, ह्या बॅचचा फायदा तुम्हाला या बॅच बरोबरच किंवा या दोन पदांबरोबर इतर पदांसाठी पण होणार आहे, काळजी नसावी। भरपूर सारा एक्झाम अपकमिंग आहे, नगर परिषद अपकमिंग आहे, मनपा भरती अपकमिंग आहे, त्यानंतर आता शिपाई पदाची भरती अपकमिंग आहे, त्यानंतर झेडपीच्या जागा अपकमिंग आहे, आरोग्य विभागात जागा अपकमिंग आहे आणि तुम्ही आता अभ्यास करता ती वन भरती सुद्धा अपकमिंग आहे। सो काळजी नसावी। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। बघा, काही दिवसांपूर्वी त्यातल्यात 11 एप्रिल 2025 ला दिव्य मराठी न्यूजपेपरने ही बातमी दिली होती आणि ह्या बातमीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं काय आहे, राज्यात 12,991 वनरक्षकांची मेगा भरती होणार। त्यात त्यांनी मेन्शन करताना प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा पण दिल्या होत्या, विभागानुसार जागा दिल्या होत्या। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, पुणे, कोल्हापूर, धुळे, ठाणे एकूण 1291 जागांचं वर्गीकरण त्यांनी केलं। त्यात त्यांनी म्हटलं होतं, यामध्ये वन आगामी भरतीत वनसेवक याची सुद्धा जागा येणार, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार या पदांच्या सुद्धा जागांचा समावेश शक्य आहे असं म्हटलं होतं। पण हे मात्र त्यांनी सांगितलं की वनरक्षकाच्या जागा आहे। आता दुसरी बातमी तुम्हाला मी दाखवतो। मार्च 2024 अखेर वनरक्षक रिक्त पदे किती, हा RTIच्या माध्यमातून मिळालेली माहिती बघा। तुम्ही इथे बघू शकता, माहितीचा अधिकार RTIच्या माध्यमातून काढलेली माहिती आहे। ही RTIची माहिती जुनी, त्याच्यानंतर परत एक माहिती मी काढलेली आहे। मग यात त्यांनी काय सांगितलं बघा, वनरक्षक हे पद आहे, सरळ सेवेने भरायचे पद एकूण 9,785 आहे, पदोन्नतीने 0 आहे, एकूण 9,785 पद मंजूर आहे। भरलेली पद बघा, सरळ सेवेने 8,101 आहे, एकूण 8,001 भरलेली आहे आणि रिक्त पद किती आहे, तो 1,684 पद रिक्त आहे। ही बातमी कधीची आहे तर मार्च 2024 अखेर पर्यंतची आहे। 1,684 पद रिक्त होते। आता आपण जर विचार केला तर बरोबर एक वर्ष पुढे आलेलो आहोत, 2025 मध्ये आलेलो आहोत। मग जागा किती शिल्लक असू शकतात, डेफिनेटली याच्यापेक्षा जास्त जागा शिल्लक असू शकतात। आणि तुम्हाला माहिती आहे की 2023 ला ऑलरेडी ऍड येऊन गेलेली आहे, मग 24 ला नाही आली तर 25 ला येणं अपेक्षित आहे वनरक्षकाची। हा मुद्दा क्लिअर झाला असं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आता पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो। न्यू RTIची माहिती आपण काढली बघा, नवीन RTIच्या माध्यमातून माहिती काढली। तर ही माहिती जी आहे ही थोडक्यात माहिती तुम्हाला इथे मी दाखवतो बघा। न्यू RTIच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय, ठाणे, नागपूर, कोल्हापूर वृत्तांमध्ये वनरक्षक किती जागा शिल्लक आहे, वृत्त वाईज माहिती द्यावी अशी माहिती आपण मागितली आणि त्यानुसार आपल्याला माहिती अशी मिळाली बघा। हे वनरक्षकाची माहिती आहे, सप्टेंबर 2024 अखेरपर्यंतची आहे, म्हणजे मार्च पासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याने परत आपण माहिती मागवली तर ही माहिती तुमच्या समोर आहे। चंद्रपूर रिक्त पद एकूण बघा 46 दाखवत आहे, गडचिरोली रिक्त पद 217 आहे, नागपूरला 87 आहे, अमरावतीला 267 आहे, यवतमाळला 68 आहे, त्यानंतर तुम्ही पुण्याला बघू शकता, तिथे आहे 16 जागा आहे, धुळ्यासाठी 218 जागा आहे, नाशिक साठी 68 जागा आहे, औरंगाबाद साठी 50 जागा आहे,
ठाण्यासाठी 291 जागा, कोल्हापूरला 29 जागा. हे वनवृत्तानुसार ही पूर्ण माहिती बघा. मग यानुसार जर आपण बघितलं तर अधिक वनरक्षक जे पद आहे यासाठी जागा ज्या येऊ शकतात ना, ह्या 2000 प्लस जागा येणार. निश्चित 1683 प्लस तर आहेच, पण 2000 प्लस जागा वनरक्षकाच्या असणार आहे. सप्टेंबर नंतर आपण परत पुढे जवळपास 9 महिने आता आलेलो आहोत. सो याचा पूर्ण आढावा जर घेतला तर तुम्हाला ज्या जागा येणं अपेक्षित आहे या सप्टेंबर एंड पर्यंत 1684 असतील. आणि आता जर काही कर्मचारी निवृत्त जर झाले असतील तर जागा ह्या 2000 प्लस किंवा मी तुम्हाला असं म्हणेल 2500 पर्यंत किंवा 2500 प्लस सुद्धा जागा येण्याची शक्यता वनरक्षकाची आहे. आता मग तुम्हाला मी क्लिअर करतो की वनमजूर काय मग किंवा वनसेवक काय सर हे, तर त्याबद्दल बघा ह्या आरटीआयच्या माध्यमातूनच काढलेली माहिती. वनसेवक किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते ही माहिती आरटीआयच्या माध्यमातून आहे. मग वन विभागाने दिलेली माहिती काय, सो बघा सोबत त्यांनी ही परिशिष्ट पण जोडलेलं आहे. मग त्यांनी सांगितलंय प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत 4545 अधिसंख्य मजूर कार्यरत आहेत. तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार 8446 अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे. परंतु 4445 अधिसंख्य मजुरांची पदे वेळेनुसार निश्चित होणार असल्याने वन विभागास एकूण काय सांगितलं बघा 4545 आणि 8746 12991 नियमित वनसेवक गट ड पदांची आवश्यकता आहे. मग आत्ताची माहिती जी आपण म्हणतो आता जी माहिती आम्हाला आमच्या सोर्सेस कडनं अनालिसिस करून परत मिळालेली आहे, कारण याचा आम्ही पूर्ण उहापोह केला, अनालिसिस केलं, पीएम करूया म्हणून आपण त्याला. सो माहिती समोर अशी आली की जी पेपरला बातमी आलेली आहे 12991 ही काही अंशी बातमी चुकीची आहे. आता काही अंशी म्हटलं याच्यासाठी 1% मी वाव ठेवतो, पण वनसेवकांचीच 12991 पदसंख्या आहे आणि वनरक्षकाची जी पद आहेत ती 2500 पर्यंत आता रिक्त असण्याची शक्यता आहे. ओके, आता याबद्दल आम्ही बरेचसे फोन केले, बरीचशी माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉपर माहिती काय देण्याचा आम्हाला देण्यात आलेली नाहीये. आता परत एक तुम्हाला संदर्भ देतो. हे एक संदर्भ बघा, मध्यंतरी अमरावती डिपार्टमेंटकडनं किंवा अमरावती जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्या अंतर्गत जे परिपत्रकाची देवाणघेवाण झाली हे परिपत्रक तुम्हाला मी इथे दाखवतो. हे मेळघाट वन्यजीव विभाग यांना पाठवलेलं परिपत्रक आहे. विषय वनरक्षक सरसेवा भरती संदर्भातला आहे. आता आम्ही जी माहिती तुम्हाला देतो हे सगळे गव्हर्नमेंटचे परिपत्रक असतात, गव्हर्नमेंटचे नोटीस असतात, GR असतात, पेपरच्या न्यूजपेपरच्या कात्रण बातम्या असतात, आरटीआयच्या माध्यमातून आम्ही देत असतो. यात त्यांनी सांगितलंय बघा, त्यांनी माहिती पण काय दिली आहे, संदर्भीय पत्रांना वनरक्षक संवर्गातील सरसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे. आता अमरावती फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं गेलेलं हे परिपत्रक, याचा अर्थ वनरक्षक पदाची माहिती त्यांनी मागवलेली आहे की अमरावती विभागामध्ये किती वनरक्षक पद रिक्त आहे, याचा अर्थ ही जाहिरात द्यायची आहे म्हणून त्यांनी माहिती मागवलेली आहे. सो याच्या अनुषंगाने तुम्हाला मी सांगू इच्छितो की वनरक्षकाची जाहिरात येणार आहेच आहे, पण वनसेवकाची सुद्धा जाहिरात त्याच्याबरोबर येणार आहे. फक्त वनसेवक आणि वनरक्षक या पदांच्या संख्येबाबत थोडासा गोंधळ असा आहे. वनसेवकची पदं जास्त आहे, वनरक्षक पदं तुलनेने कमी आहे, मात्र ती पण जास्तच आहे, लक्षात घ्या. आता त्यांनी मागितलेली माहिती आहे की पेसा क्षेत्राचे 17 संवर्ग सोडले तर बाकी ठिकाणची पूर्ण त्यांनी वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी माहिती मागवलेली आहे. बरोबर आहे. आता हे जर लेटर तुम्ही बघितलं तर जाहिरात 2023चा संदर्भ मी तुम्हाला देतो. 2023ला वनरक्षक गट कची जाहिरात होती, त्याला सॅलरी स्ट्रक्चर जवळपास 32-35 हजारापर्यंत सॅलरी स्ट्रक्चर सुरुवातीला आहे. 2138 पदांची जाहिरात होती 23ला. मला 2 वर्ष बरोबर झाली बघा, 6व्या महिन्यात जाहिरात आली होती. 2 वर्ष कंप्लीट झालेली होतील म्हणजे एवढं 2 महिन्यात. 2 वर्षानंतर जर बघितलं तर वनरक्षकाची निश्चित 1684 प्लस जागा येणार आहे, कारण ही मार्च अखेरपर्यंतची बातमी आहे, मार्च 2024 पर्यंत. आता आपण अजून 1 वर्ष पुढे आलेलो आहोत, म्हणजे 2025 मध्ये आहोत. तर 2025चा विचार करता ही जाहिरात 2500 पर्यंत येण्याची शक्यता आहे वनरक्षकाची. आणि वनमजूर किंवा वनसेवक म्हणून आपण ती आहे 12991 पद रिक्त. आता ही रिक्त पद आहे, ह्या रिक्त पदांच्या अगेन्स्ट 80% जागा जवळपास भरल्या जातात. इथे जर 80% विचार केला तर 10,000 पर्यंत ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. आणि इथे 80% विचार केला
25 8 200 जवळपास 2000 पर्यंत इथे जागा असू शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तयारी करीत राहाच. याबाबत पाठीमागच्या व्हिडिओला कमेंटला बरेचशा कमेंट होत्या की सर जागा वनसेवकाच्या आहे की वनरक्षकाच्या आहे. पण ह्या दोन गोष्टींच्या आधारे, ह्या दोन जागांच्या आधारे मी तुम्हाला जे अनालिसिस करून आता व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तो सो तुम्हाला कळलं असेल की ह्या जागा ज्या आहेत ना वनसेवकाच्या पण येणार आहेत जास्तीच्या आणि वनरक्षकाच्या पण येणार आहे. सो अभ्यास करत राहा आणि अभ्यास करत असताना इग्नाइट अकॅडमीची जी बॅच आहे, ज्याला आपण म्हणूया वनरक्षक वनसेवक भरती 2025 रेकॉर्ड बॅच आहे. रेकॉर्ड बॅच बरोबर तुम्हाला जेव्हा आम्ही लाईव्ह बॅच घेऊ ती बॅच सुद्धा तुम्हाला फ्री स्वरूपात अवेलेबल असेल. ज्या बॅच मध्ये अपडेटेड जर काही चेंज झाला असेल पॅटर्न मध्ये, TCS म्हणा IBPS पॅटर्न मध्ये, तर तो आम्ही घेतो आणि GK GS तुम्हाला अपडेटेड आम्ही देण्याचा त्या बॅच मध्ये प्रयत्न करत असतो. सो ती बॅच सुद्धा तुम्हाला याच फीज मध्ये ती बॅच मिळणार आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू आहे, अभ्यासक्रमानुसार बॅचची संरचना आहे, मोफत PYQ सिलेबस अनालिसिस पूर्ण केलेला आहे, PPT नोट्स आहे, एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सीरीज सुद्धा अवेलेबल आहे. सो या संदर्भात तुम्हाला बॅच घ्यायची असेल तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ऍप डायरेक्टली डाउनलोड करून परचेस करू शकता किंवा तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला म्हणजेच 8888 99 61 16 ह्या नंबरला कॉल करू शकता. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.